रविवार दिनांक 23 जून 2024. लाईफ इज ब्युटिफुल ही मूवी बघितली. मूवी छान आहे, वेगळंच थिंकिंग आहे. परत तेच म्हणजे जूवरचे अत्याचार, जूनवर कसे अत्याचार व्हायचे, कसं त्यांना हे केलं जायचं, आणि अमेरिकन, रशिया, जर्मनी ह्यांच्यातले युद्ध, त्यांचं ॲटमॉस्फिअर, आणि त्या दरम्यान ज्यूशी झालेली वागणूक, आणि त्याच्यात एक जीव व्यक्ती कशी म्हणजे कसा एवढ्या दुःखात आणि याच्यातही आनंदात जगतो. लाईफ कशी छान आहे आपण, किंवा आपण कसं त्याला सुंदर बनवू शकतो, हे अगदी त्यांनी एक्झाम्पल सुंदर सेट केलं. तर थोडक्यात एक तोच ज्यू आणि त्याचा मित्र, दोघे म्हणजे ज्यूच असतात, साधारण असतात राहणारे, पण त्यांचे स्वप्न खूप मोठे मोठे असतात. म्हणजे आपण राजा आहोत, राजपुत्र आहोत, आपण असं करू शकतो, आपण तसं करू शकतो, असं त्यांचं चालू असतं. आणि ते हरहुन्नरी असतो, काही पण फटाफट करून टाकायचा. तर अशाच याच्यात एका कोणाची तरी काकांची कार घेऊन ते दोघं चालले असतात, आणि ती कारमध्ये खराब होते, आणि तो जाऊन एका मुलीशी धडकतो. ती मुलगी हाय क्लासमधली असते, म्हणजे रॉयल फॅमिलीमधली असते, आणि तिची जवळपास एंगेजमेंट एका मोठ्या माणसाशी ठरलेली असते. पण असे 1-2 इन्सिडेन्सेस होतात की हा दरवेळेस तिला काही ना काही ऍक्सिडेंटली हा जीव माणूस भेटतो त्याला, आणि ती त्याच्या प्रेमात पडत जाते. म्हणजे तिला तो आवडतो, आणि तिला लगेच ते आपल्या होणाऱ्या बॉयफ्रेंड किंवा ज्याच्याशी लग्न होणार आहे त्याच्यातले ड्रॉबॅक्स दिसायला लागतात. पण मग आणि मग शेवटी अल्टिमेटली ती साखरपुड्याच्या दिवशी, त्यांचा जेव्हा साखरपुडा असतो तेव्हा ती म्हणते मला इथून, त्याला म्हणते, तो वेटर म्हणून तिथे काम करत असतो त्यांच्या पार्टीमध्ये, आणि मग ती त्याला म्हणते अल्टिमेट की मला इथून घेऊन जा. तर तो खरंच घोडा घेऊन येतो आणि तिला बसवून घेऊन जातो. म्हणजे शेवटी ते दोघं लग्न करतात, आणि त्यांना एक मुलगा पण होतो. पण काही दिवसांनी वातावरण बिघडतं, आणि युद्धाचं सगळं सावट असतं. तर आता ह्या ज्यू लोकांना म्हणजे कैदी म्हणून किंवा काम करायला म्हणून किंवा सैन्यात भरती म्हणून, तर ह्या सगळ्यांकरता त्यांना घेऊन जायचं असतं. तर आता ज्यू कोण कोण आहेत? आता हिची जी आई असते रॉयल फॅमिली मधली, तर ती पण अगेन्स्ट मध्येच असते या लग्नाच्या, पण तरी ती गोडी गुलाबी दाखवते, आणि मुलीला म्हणते की म्हणजे त्या छोट्या नातवाला म्हणते की मी उद्या भेटायला येईन. तर हे लोक सगळं छान अरेंज करतात पार्टी बिर्टीचं, आणि जेव्हा ती येते घरी मुलगी बघते तर सगळं उद्ध्वस्त झालेलं. तिला येतं लक्षात की या लोकांनी म्हणजे सांगितलं असणार, आणि ज्यूला पकडून घेऊन जायचं तर घेऊन जातात. म्हणजे शेवटी ती घरीच नसते, तर वडिलांना म्हणजे त्या माणसाला आणि त्याच्या मुलाला घेऊन गेलेले असतात पोलीस भरती करायला तिकडे दुसऱ्याच्या ट्रेनने नेणार असतात. आता या मुलगा एकदम लहान असतो, त्याला काय सांगायचं, तर तो म्हणतो आपण एक गेम खेळायला चाललो, आपण एका मस्त, आज तुझा वाढदिवस आहे की नाही, मग आपण आज गेम खेळणार आहे, आणि तो गेम खूप मोठा आहे. आपण आता इथून ट्रेनने जाणार, ट्रेनमध्ये अशी ट्रेन की जिथे बसायला मिळणार नाहीये, आणि मग जेव्हा तो तिथे पोचतो तर तिथेही सगळे असे म्हणजे कैद्यांसारखे त्यांना युनिफॉर्म दिलेले असतात. तर म्हणे आता इथे हा गेम आहे की आपण लपून राहायचं, शेवटपर्यंत तू कोणाला सापडायला नकोय. जर तू सापडला तर गेले, आपण जर असे पॉइंट्स 1000 पॉइंट्स कमावले तर आपल्याला मोठा पॅटर्न टँक मिळणार आहे, असं वगैरे तो त्याला हे करतो. आता हिला जसंच कळते तर ही पण धावत येते रेल्वेच्या तिथे. ती म्हणते मला पण जायचंय, पण आता ती जीव नसल्यामुळे ते लोक अलाव नाही करत, पण ती म्हणते मला जायचं. ती तिथेच उभी राहते, रेल्वे थांबायला लावते, आणि ती पण जाते. म्हणजे थोडक्यात त्या ज्यूच्या कॅबच्या तिथे नवरा बायको आणि मुलगा दोघे असतात, पण बायकांना वेगळं ठेवलेलं असतं, नवऱ्यांना वेगळं ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना भेटायचं काही चान्सच नसतो. पण हा समहाऊ असं काही ना काही गोष्टी करून तिला भेटायला, किंवा ती दिसेल असं, किंवा लाऊडस्पीकरवरून काहीतरी तिच्याशी तिला मेसेज देता येईल असं काहीतरी तो चालू असतं त्याचं. बरं, त्याच्यात एक तिथे जो एक डॉक्टर असतो, तर तो ह्याला खूपदा भेटला असतो आधी,
आणि त्याच्या विटीनेसवर खुश असतो, कारण हा हुशार पण असतो. तो कुठल्या कुठल्या अशा पहेली रिडल्स त्याला विचारत असतो आणि त्याचे उत्तर हा फटाफट देत असतो. तर तिथे जेव्हा तो त्याला भेटतो तर तो त्याला विचारतो एक दोन गोष्टी, तर तो त्याचे उत्तर देतो. तर हा खूप खुश होऊन जातो. त्याच्या मुलाला पण आत एंट्री मिळते खायला प्यायला, पण कोणाला माहित नसते की हा ज्यूचा मुलगा आहे. त्यांना काय वाटतं ती तिथेच जी मुलं आहेत काही त्यांचाच आहे. पण अल्टिमेटली त्याला आधी त्याला होप वाटते की हा डॉक्टर काहीतरी हेल्प करेल, पण मग जेव्हा त्याची होप जाते की नाही आता काही करू शकत नाही, तर मग हा म्हणतो आता आपणच प्रयत्न करायला पाहिजे. मग रात्री एक दिवस कळते की आता युद्धविराम झालेला आहे आणि आता सगळे पोलीस वगैरे परत जाणार आहेत. तर हा लपून छपून तिच्या इथे जातो, म्हणजे मुलींच्या बायकांच्या कॅम्पमध्ये जातो आणि मुलाला म्हणतो तू या कपाटातच लपून बस, तिथून बाहेर यायचं नाही. तिथून बघत राहा आणि जेव्हा सगळं शांत होईल, कोणाचा आवाज येणार नाही, तेव्हाच तू बाहेर पडायचं. पण हा पकडला जातो आणि त्याला गोळी मारतात. आता सगळं युद्धविराम झालेलं असतं, सगळे कैदी हळूहळू जे लपलेले असतात ते सगळे बाहेर पडून परत जातात. हा मुलगा बिचारा शेवटी एकटाच राहतो. मग तो बघतो शांत आहे सगळं, मग तो बाहेर येतो आणि असा बघतच असतो इकडे तिकडे काय करावं काय करावं. आता बाबांनी म्हटलंय की तुला आता बक्षीस मिळेल, तुला कोणी पकडू शकलं नाही तर. तर खरंच तिकडनं जे युद्ध संपलेलं असतं तर ते अमेरिकन टँक येतो आणि त्याच्यातला यंग मुलगा तर म्हणतो अरे तू काय करतोयस, तो त्याला उचलून घेतो आणि टँकमध्ये घेतो आणि मग ते सगळे टँक पुढे पुढे चाललेले असतात आणि आता हे ज्यू लोक पायी 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 चालले असतात. मग त्याला तिथे लगेच त्या टँक मधून खाली आपल्या आई दिसते. मग तो लगेच मम्मा मम्मा करून ओरडतो. मग तो टँकवाला माणूस म्हणजे जो सोल्जर असतो तो त्याला सोडतो आणि मग तो म्हणतो चला भेटलो आपण, म्हणजे आणि मग ते हॅप्पी होतात. म्हणजे शेवटी जीवनात आपल्याला जर काही करायचं असेल किंवा हॅप्पीनेस किंवा आनंद हवा असेल तर शेवटी तो आपणच मिळवायचा असतो हे तो दाखवून देतो. फक्त तो थोडीशी घाई करतो आपल्या बायकोला सोडवून तिथून पळवून नाही करता. हे युद्ध थांबलं होतं सगळेच, नाहीतरी ते सुटणारच होते. थोडंसं त्यांनी धीर धरायला पाहिजे होतं, पण शेवटी त्याचा जीव जातो, पण आई आणि मुलगा मिळतात. तर त्या छोट्या मुलांनी ती लिहिलेली किंवा सांगितलेली गोष्ट आहे ते, की लाईफ इज ब्युटिफुल म्हणून, की कसे वडील त्याला पूर्ण वेळ त्या याच्यात रमवून ठेवतात आणि कुठेही त्याला जाणवू देत नाही की आपण कैदी आहे आणि आपल्याला खायला प्यायला हे असं मिळतं आणि इतकं काम करावं लागतंय किंवा कष्ट करून घेणं. छान आहे सिनेमा, ओव्हरऑल एकदम वेगळ्या जॉनरचा आहे आणि आवडला मला.